उडदाची डाळ 3 तासासाठी भिजू घातली होती। ही डाळ भिजली आहे। आता आपण याला मिक्सरवर काढूया। दही वडे बनवत असताना दही फेटायचे। यातल्या सर्व गाठी फुटल्यानंतर दही सॉफ्ट आणि छान दिसतं। आता याला आपण फ्रीज मध्ये ठेवूयात थोड्या वेळासाठी। दही थंड झाल्यानंतर वडे खूप छान लागतात। डाळ मिक्सरवर बारीक करून घेतलेली आहे दही वड्यासाठी। आता या पिठाला फेटायचे। दही वड्याचं पीठ 10 मिनिट फेटल्यानंतर असं एकदम सॉफ्ट झालेलं आहे। आता आपण पीठ सॉफ्ट झाले का हे चेक करण्यासाठी पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये असं पीठ सोडल्यानंतर जर हे असं वर तरंगत असेल ना तर पीठ तुमचं एकदम छान फेटले गेले। आता आपण दही वडे करू शकतो। आता आपण यामध्ये घालूयात जिरे, चवीनुसार मीठ, वडे तळत असताना तेल अगोदर गरम करून घ्यायचे आणि परत कमी गॅसवरच वडे तळून घ्यायचे, जेणेकरून वडे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील। पीठ फेटल्यामुळे वडे हलके झालेले आहेत, एकदम सॉफ्ट। तुम्ही पाहू शकता वडे किती छान असे स्पॉन्जी झालेले आहेत। आंबट, गोड, तिखट आणि थंड दही टेस्ट खूप छान झालेली आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। धन्यवाद। दही फक्त हाताने फेटल्यामुळे खूप छान झालेले आहेत, जाळीदार। आता आपण याला 1 ते 2 मिनिट पाण्यामध्ये भिजू द्यायचे। वडे 1-2 मिनिट भिजल्यानंतर याच्या आतलं पाणी काढून गोड चटणी टाकायची आहे। आता यावर घालायची आहे हिरवी तिखट चटणी। दही वडे तयार झालेले आहेत। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।